नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, हा जो व्हिडिओ असणार आहे, हा सर्व एम-एस-टी-सी-टी एस्पिरंट तसेच पालकांसाठी खूप इम्पोर्टंट असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी सर हा व्हिडिओ सर्वात इम्पोर्टंट असणार आहे. ओके. या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत, की तुम्हाला एका चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ओके. चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे कोणत्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये? तर सी असेल, व्ही असेल, पी असेल, वालचंद असेल, व्ही असेल, पी असेल, एस असेल. ओके. तर यासारख्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी तुम्हाला किती मार्क्स स्कोर करावे लागतील? ओके. म्हणजे तुम्हाला टार्गेट किती ठेवावे लागेल? ओके. आता आपण कोणतीही गोष्ट असो, ओके, ती टार्गेट सेट करूनच ठेवतो, बरोबर? मग तुम्हाला किती टार्गेट ठेवायचे, तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, म्हणजे ॲक्चुअल मी तुम्हाला सांगणार आहे, की तुम्हाला पर्सेंटेजची रेंज मी सांगणार आहे. त्याच्यानंतर मार्क्सची रेंज सांगणार आहे, बरोबर? आता तुम्हाला ऑलरेडी या कॉलेजेसचे कट ऑफ तर माहीतच आहेत, ओके. त्या कॉलेजच्या कट ऑफ आपल्याला मॅच करण्यासाठी आपल्याला किती मार्क्स स्कोर करावे लागतील, जेणेकरून आपल्याला तेवढे पर्सेंटाइल येतील आणि आपलं त्या ठिकाणी ॲडमिशन सुखरूप होईल. त्यासाठी या चार्टवर थोडीशी एक नजर टाका. ओके. हा चार्ट तुम्हाला भरपूर काही-काही सांगून जातो. सर्वप्रथम आता याची तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ओके. आता आय होप तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतला असेल. तर सर्वप्रथम तुम्ही पहा पर्सेंटाइल आहेत 100 टू 99.99 एवढे जर पर्सेंटाइल तुम्हाला स्कोर करायचे असतील, तर लक्षात ठेवा तुम्हाला 170 प्लस मार्क्स स्कोर करावे लागतील. किती? 170 प्लस. ओके. आता या मी थोडेसे एक हायर लेव्हलचे घेतले. म्हणजे प्रत्येक शिफ्ट वाईज थोडंसं चेंज होऊ शकतं. आपण इथं हार्डेस्ट जी म्हणजे मीडियम जी शिफ्ट असते, तर त्या शिफ्टचं इथं कन्सिडर केलंय आपण. ओके. तर तुम्हाला समजा 100 पर्सेंटाइल स्कोर करायचे असतील किंवा 99.99 पर्सेंटाइल स्कोर करायचे असतील. जर तुम्ही 100 किंवा 99.99 पर्सेंटाइल जर स्कोर केले, तर तुम्हाला यापैकी कोणतंही कॉलेज इझिली लागेल. सी तुम्हाला इझिली सी ब्रांचसाठी मिळून जाईल. बरोबर? तर यासाठी तुम्हाला 170 प्लस मार्क्स स्कोर करावे लागतील एम-एस-टी-सी-टीमध्ये. ओके. आता त्याच्यानंतरची कॅटेगरी आहे जर तुम्हाला 99 ते 99.98 पर्सेंटाइल जर स्कोर करायचे असतील, तर त्यासाठी तुम्हाला 151 ओके. 151 टू 169 एवढा स्कोर तुम्हाला करावा लागेल. हा स्कोर तुम्हाला थोडासा जास्त वाटत असेल, पण या वर्षीची आपण कंडिशन पाहता आणि यावर्षी समजा जी समजा न्यूज सध्या बाहेर येते, की एम-एस-टी-सी-टी ट्वाइस इन अ इयर त्याला आपण जरा थोडंसं महत्त्व दिलं किंवा त्याचा विचार जर घेतला, तर त्या अनुषंगाने ही रेंज परफेक्ट आहे. ओके. आपण जर मागच्या वर्षीचा जर डाटा पाहिला, तर त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये थोडासा तफावत आहे. ही रेंज थोडीशी तुम्हाला हायर वाटू शकते, पण यावर्षी नंबर ऑफ स्टुडंट पण जास्त असणार आहेत. त्याचबरोबर एम-एस-टी-सी-टी ट्वाइस अ इयर, एम-एस-टी-सी-टीची समजा जी लेव्हल इन्क्रीज होते, जेईच्या लेव्हलने एम-एस-टी-सी-टीमध्ये क्वेशन येत आहेत, तर त्याचा जर आपण जर अभ्यास केला, तर ही रेंज परफेक्ट आहे. ओके. ही रेंज खूप विचार करून आम्ही बनवली आहे. तर तुम्ही ही रेंज डायरेक्टली तुमच्या डोळ्यासमोर ठेवा, टार्गेट ठेवा. या साइडचं तुम्ही टार्गेट ठेवा. ही साइड तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळेल आणि ही साइड जर तुमच्याकडे असेल, तर तुम्हाला या कॉलेजमध्ये इझिली ॲडमिशन मिळतील म्हणजे मिळतील. मग त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, की ही रेंज अचीव्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. किती तुमचं टार्गेट प्रत्येक एम-एस-सी-सी-टी एस्पिरंटचं टार्गेट हे 170 प्लस किंवा आउट ऑफच असलं पाहिजे. ओके. जर तुम्ही टार्गेट कुठेतरी एक चांगलं ठेवलं, तर तुम्हाला थोडंफार तुमच्या पदरात मिळेल. बरोबर? तर या अनुषंगाने आपल्याला विचार करायचा आहे. जर तुम्हाला 99 ते 99.98 पर्सेंटाइल जर स्कोर करायचे असतील, तर तुम्हाला 151 म्हणजे 151 ओके एवढे मार्क्स तुम्हाला याच्यावर तुम्हाला मार्क्स पाहिजेत. बरोबर? त्याच्यानंतरनं जर तुम्हाला 95 टू 99 पर्सेंटाइल जर स्कोर करायचे असतील, तर त्यासाठी तुम्हाला किती मार्क्स पाहिजेत? तर 130 प्लस मार्क्स हे तुम्हाला पाहिजेत म्हणजे पाहिजेत. ओके. आता 99 जर स्कोर करायचे असतील, तर 140, 150 मार्क्स तुम्हाला पाहिजेत. ओके. त्याच्यानंतरनं जर 90 टू 95 पर्सेंटाइल जर तुम्हाला स्कोर करायचे असतील, 90 टू 95 पर्सेंटाइल तर तुम्हाला 100 प्लस मार्क्स पाहिजेत आणि याला आपण काय म्हणतो, तर एक सेफ स्कोर याला आपण म्हणतो. ओके. तसं जर पाहिलं इथून वर जेवढे स्कोर आहेत, तर तेवढे सेफ स्कोर आपण आता कन्सिडर करतो. जर तुम्हाला इथून वर जर मार्क पडत असतील, तर एक चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ठीक आहे, आता 100% समजा तुम्हाला 90 टू 95 पर्सेंटाइल जर मिळाले, तर एक ठीक-ठाक टियर 2 लेव्हलच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ब्रांच तुम्हाला मिळून जाते. पुणे किंवा मुंबईसारख्या शहरामध्ये तुम्हाला मिळून जाते. म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग करणं वर्थ आहे. पण विशेष लक्ष कुणी द्यायचं की इथून खाली ज्यांचं टार्गेट आहे. मी टार्गेट म्हणतोय. जर तुमचं टार्गेट इथून खाली असेल म्हणजे तुम्हाला 80 पर्सेंटाइल पाहिजे असतील, 60 पर्सेंटाइल पाहिजे असतील, तर तुम्ही आत्ताच तुमचं टार्गेट चेंज करा. तुम्ही तुमचं टार्गेट 95 मार्क्स ठेवा, म्हणजे 95 पर्सेंटाइल ठेवा, जेणेकरून तुम्हाला एवढे पर्सेंटाइल मिळतील. ओके. नुसतं टार्गेट ठेवून पण उपयोग नाही. त्यासाठी तुम्हाला अभ्यास पण करणं आहे. त्यासाठी तुम्हाला खूप परिश्रम घेणं सुद्धा गरजेचं आहे. त्यासाठी आपण वेळोवेळी व्यवस्थित स्ट्रॅटेजी सुद्धा प्रोव्हाईड करतोय. ओके. तर हा सेफ स्कोर आहे. 90 टू 95 पर्सेंटाइल हा सेफ स्कोर आहे. एका ठीक-ठाक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एक चांगली ब्रांच तुमच्या मनासारखी ब्रांच तुम्हाला यामधून मिळून जाते. आपण इथं कॅटेगरी वगैरेचा विचार नाही करत आहे. आपण इथं ओपनचा विचार करतोय. ओके. मग त्यासाठी तुम्हाला किती 100 प्लस मार्क्स तुम्हाला पाहिजेत. 100 किंवा 110
120 तुम्हाला मार्क्स जर असतील, तर एक चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तुमचं इंजिनिअरिंग होऊ शकतं. ओके. पण आता त्याच्यानंतर ना, जर तुम्हाला 80 टू 90 पर्सेंटाइल जर हवे असतील, ओके. तर तुम्हाला 85 मार्क्सच्या वर तुम्हाला स्कोर करणं गरजेचं आहे. ओके. आता 85 मार्क्स वगैरे स्कोर करणं खूप ईझी आहे. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही इकडे विशेष थोडं लक्ष द्यायचंय. त्याच्यानंतर जर 60 टू 80 पर्सेंटाइल जर हवे असतील तुम्हाला, तर 65 मार्क्सच्या वर तुम्हाला स्कोर करावं लागेल. आणि त्याच्यानंतर ना 0 टू 60 आणि मोस्ट ऑफ मुलं या ठिकाणीच असतात. 0 टू 60 एवढे जर पर्सेंटाइल हवे असतील, तर तुमचा स्कोर 60 बिलो असेल, म्हणजे बिलो 60 आणि हा काय आहे अनडिफाईन्ड स्कोर आहे. आता हा अनडिफाईन्ड स्कोर का आहे? कारण म्हणजे आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. समजा तुमचे मार्क्स जर आपल्याला मिळाले, ओके आणि त्याच्यावरनं जर पर्सेंटाइल्स प्रेडिक्ट करायचं असेल, जर ते मार्क्स 60च्या अबोव्ह असतील, तर आपण व्यवस्थित प्रेडिक्ट करू शकतो. थोडेसे 2-3 पर्सेंटाइल इकडं-तिकडं होऊ शकतात. पण आपण प्रेडिक्ट करू शकतो, की तुम्हाला किती पर्सेंटाइल मिळू शकतात. पण समजा जर तुमचे मार्क्सच 60च्या जर बिलो असतील, तर त्या ठिकाणी तुम्हाला चान्सेस असतात, की तुम्हाला 60 पर्सेंटाइल मिळू शकतात किंवा तुम्हाला 1 सुद्धा पर्सेंटाइल, 10 सुद्धा पर्सेंटाइल मिळू शकतात. ओके. तर असं का होतं? कारण नंबर ऑफ स्टुडंट्स, शिफ्टची डिफिकल्टी म्हणजे ही खूप इन्कन्सिस्टन्सी आहे. याच्यामुळे म्हणजे सीईटी ज्या फॉर्म्युल्यानुसार तुमचं पर्सेंटेज चेक करते. ओके. तर त्या फॉर्म्युल्यामध्ये काय असतं, की नंबर ऑफ स्टुडंटवर तो फॉर्म्युला वर्क होतो आणि मोस्ट ऑफ द जे स्टुडंट असतात, तर ते बिलो 60 असतात. ओके. बिलो 60 मार्क्स त्यांना असतात. तर त्याच्यामुळे हे जे पर्सेंटाइल आहे, तर ते अनडिफाईन्ड आहे. ओके. आता तुम्हाला एक टार्गेट मिळलं असेल, की तुम्हाला कशा पद्धतीने समजा टार्गेट ठेवायचंय, बरोबर? जर तुम्हाला सी-ओ-ई-पी, पी-आय-सी-टी सारख्या जर कॉलेजमध्ये जायचं असेल, तर या रोचच तुम्ही टार्गेट ठेवलं पाहिजे. एवढे पर्सेंटाइल तुम्हाला आणायचेत, ओके. तेवढे पर्सेंटाइल आणण्यासाठी तुम्हाला मार्क्स किती हवेत? तर 170 प्लस मार्क्स तुम्हाला हवेत, ओके. जर आताच्या समजा टेस्ट वगैरे जर तुम्ही देत असाल, तर त्याच्यामध्ये समजा तुमचे 170, 175 जर मार्क्स येत असतील, तर तेच आपल्याला कंटिन्यू करायचे टिल आपल्या सी पर्यंत. सी-ई-टीमध्ये सुद्धा तुम्हाला तेवढेच मार्क्स आले पाहिजेत. ओके. आता ज्यांचं समजा मार्क्स वगैरे कमी येत असतील, समजा 85 मार्क्स येत असतील, 65 वगैरे मार्क्स जर त्यांचे येत असतील, तर त्यांनी त्याच्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. विशेष लक्ष देणं का गरजेचं आहे? कारण अजून सी एक्झामला टाईम आहे. ओके. ठीक आहे. मध्ये बोर्ड्स वगैरे आहेत, बोर्ड्सचे प्रॅक्टिकल्स आहेत, बोर्ड्सच्या एक्झाम आहेत. पण नाही जरी म्हटलं तर एक्झामला म्हणजे अभ्यास करण्या एवढा तरी टाईम आहे. तुमचा जर स्कोर आत्ता एवढा जर समजा येत असेल, तर तुम्ही तो नक्कीच इन्क्रीज करू शकता आणि तुम्ही आत्ता एक-एक मिनिट जो समजा कष्ट घेताय, ओके, ते वायाला जाणार नाही. तुमचा 1-1 पर्सेंटाइल असो किंवा पर्सेंटाइलच्या पुढच्या डेसिमल मधले जे पॉइंट असो, तर ते सुद्धा तुम्हाला काहीतरी चांगलंच देऊन जातील. ओके. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचंय आपलं टार्गेट नेहमी चांगलं ठेवायचंय आणि ते टार्गेट मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. ओके. आता प्रयत्न कसे करायचे आहेत तर पहा. आता स्ट्रॅटेजी. भरपूर साऱ्या स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ तुम्ही पाहून झाले असतील. आपल्या चॅनलवर सुद्धा भरपूर साऱ्या स्ट्रॅटेजी अवेलेबल आहेत. तर आता मी त्याच्यातल्या एका स्ट्रॅटेजीबद्दल मी तुम्हाला सांगणार, की आपण कोणती स्ट्रॅटेजी सध्या प्रोव्हाईड करतोय. ओके. आपण फक्त स्ट्रॅटेजी विषयी एक व्हिडिओ बनवत नाही, तर आपण पूर्ण सीरीज बनवतोय. ज्याच्यामध्ये आपण काय करतोय, की वीकली चॅलेंज तुम्हाला देतोय आणि आपलं टार्गेट आहे, की 31 डिसेंबर 2025 पर्यंत तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर करून घेणं. आता पहा, फिजिक्सचे आपल्याकडे 16 चॅप्टर्स आहेत. त्याच्यानंतर केमिस्ट्री आपल्याकडे 16 चॅप्टर्स आहेत. त्याच्यानंतर मॅथ पार्ट 1 आणि पार्ट 2 मिळून आपल्याकडे 15 चॅप्टर्स आहेत. बरोबर? एवढे चॅप्टर्स कव्हर करायचे आहेत आपल्याला 31 डिसेंबरपर्यंत. ओके. आता हे झालं 12थचं. 11th कोण करणार? 11th पण आपल्याला पूर्ण करायचंय. म्हणून आपण एवढा सिलेबस तुमच्याकडून करून घेणार आहेत 31 डिसेंबर 2025 पर्यंत. ओके. आता तो कशा पॅटर्नमध्ये कव्हर करून घेतोय आपण? तर ते तुम्हाला आपली ती सीरीज पाहिल्यानंतर कळेल. ओके. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या त्या सीरीजची लिंक प्रोव्हाईड करतो. त्या सीरीजचे आपले ऑलरेडी 4 वीक झालेले आहेत. ओके. 3 वीक झालेत आय गेस. 3 वीक झालेत. तुम्ही जर आत्तापासून जर चालू केलं तर तुमचं नक्की कव्हर होईल. ठीक आहे. 31 डिसेंबर नाही. समजा तुम्ही जर थोडेसे लेट होत असाल तर तुम्ही थोडंसं लॅगिंगमध्ये जरी असाल तर काही प्रॉब्लेम नाही. जानेवारीच्या फर्स्ट वीक किंवा जानेवारीच्या सेकंड वीकपर्यंत सुद्धा तुम्ही पूर्ण सिलेबस कव्हर करू शकता. फक्त लक्षात ठेवा आपल्याला पूर्ण सिलेबस लवकर का कव्हर करायचा आहे? कारण नंतर जी महत्त्वाची फेज असते सी-ई-टीमध्ये फक्त सिलेबस करून उपयोग नसतो. तर सी-ई-टीमध्ये आपल्याला रिव्हिजन पण करावी लागते. ओके. सी-ई-टीची प्रिपरेशन करण्यासाठी. त्याच्यानंतर महत्त्वाचे असतात तर टेस्ट देणं. ओके. आता टेस्ट का देणं महत्त्वाचं असतं, की ज्यावेळेस आपण 3 तास एका जागेवर बसून परीक्षा देत नाही, त्यावेळेस आपल्याला समजणार नाही, की परीक्षेच्या वेळेस कसं वातावरण असतं किंवा कसे हँडल करायचं आपल्याला परीक्षेचं वातावरण. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, की टेस्ट सीरीज किंवा टेस्ट देणं हे खूप इम्पोर्टंट आहे. जेवढ्या तुम्ही जास्त टेस्ट द्याल, तेवढं तुमच्यासाठी बेनिफिशियल असेल. म्हणजे तुम्ही थोडक्यात विचार करा, की समजा तुम्ही 10 टेस्ट सीरीज दिल्या, फुल लेंथ मॉक टेस्ट तुम्ही जर 10 दिल्या, तर तुमचे किती क्वेशन गो थ्रू होणार आहेत, म्हणजे तुम्ही किती क्वेशन सोडवणार आहेत. तर एक समजा 150 क्वेशन आपण पकडले, ओके. 150 क्वेशन असतात, तर तुम्ही असे 1,500 क्वेशन सोडवणार आहेत. आता 1,500 मधले नाही जरी म्हटलं, तर भरपूर सारे क्वेशन रिपीट होतील किंवा टाइप तर तोच राहणार आहे, बरोबर? 1,500 प्रकारचे जर क्वेशन तुम्ही सोडवले, तर 1,500 प्रकारच्या टाइपमधला बाहेरचा कोणता
येणारच नाही. त्याच्यामुळे टेस्ट सीरीजवर विशेष लक्ष द्यायचंय. आपण त्यावेळेस सुद्धा तुम्हाला हेल्प करणारच आहोत. फर्स्ट ऑफ ऑल फक्त तुम्ही काय करा, आपल्या चॅनलच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा. ओके. तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या सीरीजची लिंक मिळेल. त्या सीरीजच्या पहिल्या व्हिडिओपासून वीक 1च्या चॅलेंजपासून तुम्ही सुरू करा. आपण प्रत्येक आठवड्याचं चॅलेंज देतोय. प्रत्येक आठवड्यामध्ये आपण फिजिक्सचे, मॅथेमॅटिक्सचे, केमिस्ट्रीचे, 11च्या फिजिक्स, मॅथेमॅटिक्स, केमिस्ट्रीचे पर्टिक्युलर टॉपिक्स आपण त्याच्यामध्ये कव्हर करतोय. तुम्हाला चॅलेंज देतोय. तुम्ही त्या पद्धतीने किंवा कसा अभ्यास करायचा तुम्ही त्या पद्धतीने करायचा. आता मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो, की अभ्यास कशा पद्धतीने करायचा. अभ्यास करत असताना विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम लक्षात घ्यायचं आता वेळ कमी राहिलाय. आपल्याला हार्ड करून चालणार नाही. आपल्याला काय करायचं, आपल्याला स्मार्ट वर्क करायचंय. रेग्युलर पद्धतीने आपण तुम्हाला सांगतो, की कन्सेप्ट समजून घ्या. त्याच्यानंतर बुकमधले सॉल्व्ह न्यूमेरिकल सोडा. त्याच्यानंतर मिसलेनियस एक्सरसाइज मधले सोडा. पण आता आपल्याला तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये. कारण आपल्याकडे तुम्ही जर पाहिलं तर 16, 16, 15 एवढे चॅप्टर्स आपल्याला कव्हर करायचे. त्यासोबत 11चे पण करायचे आहेत. ओके. आता मी सांगेल तुम्हाला ज्यांचा स्क्रॅचपासून ज्यांना सुरू करायचंय, ज्यांनी अजून सिलेबसला हात पण लावलेला नाही, तर त्यांच्यासाठी मी सांगेल तुम्ही फक्त 12th कव्हर करा. ओके. 11th वर तुम्ही फोकस करू नका. 12th तुम्ही पूर्ण कव्हर करा. आता 12th कव्हर करत असताना तुम्ही कशा पद्धतीने कव्हर करायचं, की नॉर्मल तुम्हाला आता सध्या चालू करण्याच्या वेळेस, ज्यावेळेस तुम्ही अभ्यास सुरू कराल, तर त्यावेळेस डायरेक्टली तुमचा स्पीड म्हणजे जास्त ठेवू नका तुम्ही. नॉर्मली तुम्ही चालू करा आणि त्याच्यानंतर तुमचं थोडं बूस्ट अप करा. ओके. तर हे कुणासाठी ज्यांनी स्क्रॅचपासून सुरुवात करायची ज्यांना. पण ज्यांचा समजा थोडासा अभ्यास वगैरे झाला आहे, तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगेल, की काय करा चॅलेंज घ्यायला सुरुवात करा. म्हणजे कसं एक पर्टिक्युलर टॉपिक घ्या. तो पर्टिक्युलर टॉपिक एकदा व्यवस्थित समजून घ्या. त्याच्यानंतरनं त्याच्यावर समजा तुमचा ज्या पद्धतीने अभ्यास झाला असेल, एखादा टॉपिक जर परफेक्ट झाला असेल, तर त्याच्यावर टाईम वेस्ट करू नका. त्याच्यावर तुम्ही टाईम वेस्ट करू नका. कारण तुमचा ऑलरेडी तो परफेक्ट झालाय. त्याच्यावर लगेच तुम्ही पी-वाय-क्यूज सॉल्व्ह करायला घ्या. जेवढे तुम्ही पी-वाय-क्यूज वगैरे सॉल्व्ह करता, ओके, तर तेवढी तुमची प्रॅक्टिस होईल आणि एम-एस-टी-सी-टीसाठी तुम्हाला ते खूप हेल्पफुल होईल. अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने जर अभ्यास केला, तर हे कॉलेजेस तुमच्या काही जास्त दूर नाही. ओके. पण जर अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास नाही केला किंवा तुम्ही थोडीशी टाळाटाळ केली अभ्यासाविषयी, तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला इंजिनिअरिंगचं सांगतो, की इंजिनिअरिंगमध्ये जर तुमचं एक मिडल म्हणजे एक नॉर्मल लेव्हलचं कॉलेज असेल, तर तुम्हाला 4 वर्षानंतरनं खूप परिश्रम घ्यावे लागतील प्लेसमेंट वगैरेसाठी. जर तुमचं कॉलेज ठीक-ठाक असेल, ओके, टियर 1चं जर कॉलेज असेल, टियर 1चंच पकडा सध्या, तर तुम्हाला प्लेसमेंटच्या अपॉर्च्युनिटीज भरपूर मिळतील. ठीक आहे, तुम्हाला कष्ट तिथेही घ्यावे लागतील. तुम्हाला डायरेक्टली प्लेसमेंट कोणी आणून देणार नाही. पण तुम्हाला कष्ट घ्यायची समजा तिथं कष्टाचे तुम्हाला काहीतरी फळ मिळेल. ओके. किंवा तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळतात, कंपनीज मिळतात. ओके. तर या गोष्टी तुम्हाला मिळतात. पण जर तुम्ही एका मिडल कॉलेजमध्ये गेले किंवा टियर 3च्या कॉलेजमध्ये गेले, तर खूप अवघड आहे. ओके. मी असे काही स्टुडंट पाहिलेत, की जे सध्या 2020 बॅचचे पास आउट आहेत. पण त्यांना अजूनही जॉब मिळाला नाही. त्याच्यामुळे लवकर सावध व्हायचं. आपल्याकडे सध्या वेळ आहे, त्या वेळेचा आपण पूर्ण व्यवस्थितरित्या उपयोग करून घ्यायचा आणि कसं आपण एका चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजकडे जाऊ, हे तुम्ही पाहायचंय. ओके. आता त्यासाठी आपला WhatsApp ग्रुप तुमच्यासाठी आहे. या WhatsApp ग्रुपवर आपण पूर्ण तुम्हाला नोट्स वगैरे प्रोव्हाईड करतोय. त्याचबरोबर एम-एस-टी, सी-ई-टीची काउन्सिलिंग वगैरे जी असेल, म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाईपर्यंत तुमच्या प्रिपरेशनपासून ते एका चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाईपर्यंत हा WhatsApp ग्रुप असेल आणि त्याच्यानंतर हा Telegram ग्रुप असेल, तुम्हाला खूप हेल्पफुल राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे दोन्हीही ग्रुप जॉइन करून घ्या. ओके. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बरेचसे मुलं असे आहेत, की ज्यांनी आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहतायत, पण सबस्क्राईब करत नाही. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलवर सबस्क्राईब करा आणि तुमच्यासारख्याच एम-एस-टी, सी-ई-टी ॲस्पिरंट सोबत हा व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून त्यांना एक चांगला ट्रस्टेड जेन्युइन प्लॅटफॉर्म मिळेल. एम-एस-टी, सी-ई-टीच्या प्रिपरेशन सोबत काउन्सिलिंगसाठी त्यांना एक जेन्युइन प्लॅटफॉर्म अवेलेबल होईल. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.